ओपन नॅपमध्ये आपलं स्वागत आहे. आज एअर इंडियाच्या अपघात तपासणीबद्दल थेट ऐकूया. हे तांत्रिक खराबीचे कारण होते का की मानवी चूक? अहमदाबाद, जुलै 2025. भारतीय विमानन इतिहासातील भयानक अध्याय एअर इंडिया ड्रीमलाइनर उघडला. अहमदाबाद विमानतळाहून उड्डाण भरल्याच्या काही मिनिटांत अपघात झाला. आत्ता या अपघाताची प्राथमिक तपासणी अहवाल समोर आली आहे. आणि जी खुलासे झालेल्या आहेत ते आश्चर्यकारक आहेत. आधी असे मानले जात होते की विमानात काही तांत्रिक खराबी आहे. पण तपासात असे आढळले की इंजिन, हायड्रॉलिक प्रणाली आणि फ्लाइट कंट्रोल सर्व योग्य प्रकारे कार्य करत होते. तर मग चूक कुठे झाली? नागर विमानन महानिर्देशालयानुसार उड्डाण भरल्यावर कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विच मॅन्युअली बंद करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही इंजिनांना इंधन मिळणे थांबले. विमानाला आकाशात जोर मिळणे थांबले. तेच अपघाताचे कारण ठरले. मुख्य प्रश्न हा अपघातामुळेची चूक आहे का? याच्या मागे जाणबूज करून केलेली कृती आहे का? सध्यात व फ्लाइट डेटा रेकॉर्डर ची सखोल तपासणी केली जात आहे. पायलटांच्या संभाषण, निर्णय आणि दुर्घटनाआधीच्या क्षणांची क्रियाकलाप सतत तपासणी केली जात आहे. सध्या कोणतीही षड्यंत्र उघड झाली नाही आहे. परंतु मानवी चूक नाकारता येत नाही. जनता आणि विमानतज्ञ उत्तरांची मागणी करत आहेत कारण हा अपघात एअर इंडियाच्या सर्वात प्रगत विमानांपैकी एकाशी संबंधित आहे. अंतिम अहवाल काही आठवड्यात येईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचे परिणाम पायलट प्रशिक्षण आणि कॉकपिट प्रोटोकॉलवर खोल परिणाम घडवू शकतात. सध्या संपूर्ण देश उत्तरांच्या अपेक्षेत आहे. आजच्या महत्त्वाच्या विषयावर एअर इंडियाच्या विमानाचा अपघात चर्चा येथे संपवितो. आम्ही